उन्हाळा लागला की हायच्या गावात टेन्शन. असं एक बी वर्ष गेलं नाही की पाण्याचं टेन्शन नशी नाही. उन्हाळ्यात काही खरं नाही. माय बेकार आहे. दहापासून मला लग्न झालं त्यापासून या गावामध्ये एक बी असं वर्ष नाही गेलं. सोनीच्या मायला म्हटलं ते असं उन्हाळ्यामध्ये पाण्यात टेन्शन नशी आलं. हाय टेन्शन म्हणजे कसं आहे, नळ येतात 2 टाक्या भरतात. गोड नाही मग 8-10 दिवस. 8-10 दिवस जातात काय 2 टाक्या सांग बरं सोनीची माय कसं बेकार आहे नाही. मग आता कोण बोलेन बाबा, जो बोलेन तो वाईट होईल असं ते काम आहे. जाऊ दे बाबा आता हा बसतो. हो त्या खरं गोट आहे बाई तुमची. दरवर्षी बाप्पा आपल्याला पाण्याचं टेन्शन आहे. काय करता आता, आपला आता उन्हाळा बंदा पाण्यातच जाते. आपले राहिले सगळे कामं. काय करता, पाणी भरा बस. दुसरं काहीच काम नाही उन्हाळ्यात. उन्हाळ्याभर हाच काम आहे आपल्याला. पाणी भरा पाणी भरा. या सवितीला काय झालं तर काऊन तोंड हेकळं करून बसली हे सविती. काही समजत नाही बाई ना. दिवस निघला की तोंडीचं पाहिलं की तर पाहिली मस्त काढता ते. आता जास्त बोलायचं नाही. पहिले सांगून राहिली. पहिले तुम्ही माझा दिमाग गरम करून दिलाय. तुम्ही माझ्या घरात भांडणं लावून दिले. पहिले सांगून राहिली माझ्या सासूले काही माझ्याबद्दल सांगता तुम्ही. माझ्या घरात भांडणं लावता. मला असं माहीत पडलं. माझ्या नांदी लागू नका बरं तुम्ही. मी लय डेंजर बाई आहे. मी काले भांडणं लावू रे बाबा. तीच तर सासू येते माझ्या घरी. मग आता नाही का गोष्टी ना गोष्टी. तू काय म्हणजे धमक्या दाखवून राहिली का सविते मला. मला काय धमक्या देऊन राहिली का तू. तुला माहित नाही मी कोण आहे तर. माझं नाव शांताबाई. पहिले सांगून राहील तुला. माझ्या जास्त नांदी लागायचं नाही. ती सासू पहिले मला भेटे. तू काय काढली सविते. तुला सांगा लागते का गंमत. तुम्ही काय समजून राहिले मले. मी म्हणतो जाऊ द्याले का आपली शांत आहे शांत आहे. तुम्ही तर बाबा जास्त डोक्यावर बसून राहिले माय. पहिले सांगून राहिले तुम्हाला माझ्या घरी माझ्या सासूला सांगायचं नाही माझ्याबद्दल. माझ्या घरी भांडणं लावायचे नाही. नाही तर मग मी तुम्हाला सांगेन मी कशी आहे. पहिले सांगून राहील मी तुम्हाला. पहिले तुझ्या सासूला समजावा माय. ती सासू दिवस नाही निघली की माझ्या घरी येते. त्या सासूला काही धंदा नाही आणि तुला काही धंदा नाही. कशाला या मग लोकांच्या घरी. आपल्या सासूला घरी समजा की जाऊ नका त्या बाईच्या घरी. म्हणजे काय मी काही सांगतो का त्या सासूले. ती सासू घराने घेऊ देते माझ्याजवळ. बस ते झेलप्या पाळत झेलप्या पाळणारी. काय सांगता तुम्हाला तेच पाहिजे. दिवस नाही निघले की बलायला जा ताल करता. मला काय माहित नाही. तुम्हाला एकाची दोन, दोनाचे चार सगळं जमते. मी नाही माहिती काढली तुमची या गावात. मी काय नवीन आहे. मला 4 वर्ष झाले. मी ओळखून बसले तुम्हाला काय तर. चुप बसवा सविताबाई चुप बसवा. जाऊ दे. शांता सोबतच आहे तो. तुला काय सांगा लागते मग. शांता पहिले माझ्या घराला भांडण लावायला कामं करायला. मला बदा मार खायला मी. शांता तर बाबा कोणीच असं नाही की शांता सोडल्याशी. या आपल्या संगीताबाईला विचार नाही तर मग संगीताबाईच्या घरी लावते भांडणं. हो सविताबाई. मग काय तर बाबा माझ्या घरी तर लयच भांडण लावतात शांता. मग माझ्या सासू आणते मला. मग मनावर दिवसभर नोकरीवर ड्युटीवर आहे. पण मला कसं आहे मला राहणं होतं. मग मला माहित होतं की शांता त्याचा स्वभाव. मी पहिलेच पाहिला तर या गावामध्ये पाहुणे म्हणून येत जाऊ. मला आता घरी सुन दिलाय तर मग आता कसं आहे हे माझ्या आत्याचं गाव होतं तर मग येत जा कधी मध्ये. मला माहित होतं शांता त्याचा स्वभाव. काय खुसफुस करून राहिल्या मग घंटा झाले. तुम्हाला काही आहे की नाही काही वाटते की नाही. माही गोष्ट करून राहिले काय. बरं करा माही गोष्ट. तुम्हाला माहितच नाही तुम्ही शांताबाईचे. तुम्ही माया पुढे माया गोष्टी. बरं थांबा तुम्ही आता. तुम्हाला तिघीली बदलायला नाही लावले तुमच्या सासूले तर माझ्या बी नाव शांताबाईने. शांता द्या बस होते बरं तुमचा ना. तुमचे ते सविताबाई ऐकून घेईन ते संगीताबाई ऐकून घेईन पण हे रंजना काय ऐकत नाही बरं. पहिले सांगून राहील तुम्हाला. मग मला सांगलं नाही. तुम्ही माझ्या घरी खूप भांडण लायला खूप मार खायला मी ना. पण आता ते दिवस गेले. पहिले सांगून राहील तुम्हाला. बापा रे तुला तोंड फुटला आता तर मेला. आता तर तू तर बाबा रंजनाबाई मला धमकी देऊन राहिली शांताबाईले. बाबा मायामुळे तर तुला किती काय बदलायला हवं. आता जरा मी तुझं लक्ष कमी केलं. बरोबर थांबतो. आज तुझ्या नंबर मग. आज तुझ्या नवऱ्याला बाईक होतो तर सासूला बी बाईक होतो. 2-4 गोष्टी शिल्लक सांगा लागतील. पण कसं तू बी आता तुला जास्त तोंड फुटलं ना. नाही तुझ्या खालचा वडवड नव्हता रंजय. थांबतो आता तुला कुठे शांती जाईस का. बायकोना किती बायको आता मग आम्ही पाहतो. आता आम्ही पहिले एक होतो आता 3 जणी एक व्हायला. पहिले सांगून राहिले तुम्हाला आता. मग तुम्ही माझ्या घरी बी बाबा मग किती भांडण लावून दिले. मला बी मार खायला माझा सासूचा पण मानवरा चांगला बिचारा म्हणून मध्ये त्यांना अजून मारला नाही. पण तुम्ही या रंजनाबाईच्या घरी लावून दिले भांडणं. लगे सविताबाईच्या घरी लावून दिले. हे बरोबर नाही शांता द्या तुम्हाला वायरी. पहिले सांगून राहिलो आम्ही तुम्हाला. आता तुम्ही वायरा आता तुम्ही वायरा कमी नका समजू. मला काय अशी तशी वायरी मा पोरगाशी गेलाय डॉक्टर आहे. मला तर चांगली स्टँडर्ड वायरी तुमच्यासारख्या आळाने थोडी येतील. मग काय तर मला अशी वायरी की तुम्ही म्हणसान की खरं शांता त्याची पायवर काय वायरी आहे. पाहू ना आता आम्ही बी. आता तुम्ही ब्या ना मी ब्या झालं. आता यंदा होते तुमच्या घरी लगर येते तुम्हाला वायरी. मग सांगू आता काय बजेट. आम्ही अडीच आहे तुम्ही अडीच आहे. वा तुम्ही ना एवढं सासूले मा नवऱ्याला काय सांगलं त्यानं मला एवढं आणलं शांता ते. तुम्ही ना असं काय सांगलं काय माहित बा. काय सांगलं सांगा बरं मला. तेच ते कला आहे आणि ते कला फक्त शांताबाईचा. कसं वय आता घे ना. आता तुझ्या नंबर तसा झाला की नाही बदलायचा. आता नंबर लावतो या हिचा संगीचा. त्याला तोंड फुटलं आणि या रंजीचा या दोघीचा नंबर आता. मग आता पहिलं कोणाचा लावू या संगीता की या रंजीचा तूच सांग मला. बस करावं त्या बस करावं. तुम्हाला काही वाटते की नाही बिचारे. आम्ही नवीन सेन वायऱ्या आम्ही या गावात आल्या. या गावात पहिले या पाण्याचा काय पडला. या आपशीवर भांडणं करायला लावून राहिल्या तुम्ही.
हा तुम्हाला काही समजते की नाही? काय समजीन माझ्या बाईले? मग काय तर काय समजीन? या बाईला नसतं लोकांच्या घरी भांडायला सांगा, धंदा बायला काही नाही, एक भाकर टाकली झालं. पोरगा तर ड्युटीवर आहे आणि आपले मामाचे सासरे बा काही घरी नसतात दिवसभर, मग धंदा काय राहील? मग येत जाता येतात बाया. नाही आपल्या सासऱ्याला अक्कल नाही ना, दिवस निघला की चालले शांताबाईच्या घरी, दिवस निघला की चालले शांताबाईच्या घरी. तुमच्या सासऱ्याला अक्कल नाही तर मी काय करू? दिवस निघला की शांताबाईची आठवण येते राहिले, समजा भेंडा नाही राहिले. बरा बाई आता तुम्ही झालं मा पाणी भरणं, हा माहिती भरली आता. हा बरं आता तुम्ही तिघी जणी चांगला गप्पा करा, तर लोक मग मी बी येते. हा तुमच्या घरी बी जरा ऐकून देतो मी लोक काम आहे की नाही? कशाला आता? हा अजून बोला ना काही माही बस शांत द्या. तुम्हाला सांगून राहिले आता, आता जर तुम्ही माझ्या घरी डबल दिसले किंवा माझी सासू तुमच्यात दिसली की आता तुम्ही आणि मी आहे. तुम्हाला माहित नाही रंजना किती खतरनाक आहे तर. ओ जाय ना बा शेंबाळ थुत्रे, तू काय शांताबाईला धमकी देऊन राहिली? ते काय छापरीची नाही? हा तुला काही वाटते की नाही? काय म्हातारा माणूस आहे किंवा आपल्या वयानं मोठा आहे? हा तुम्हाला धमक्या देऊन राहिली लागे? थांब 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 थांब, तुझ्या बजेटात बसत आता. आता तुम्हाला समजायला पाहिजे बाई ना. हा तुमचं लय वयानं मोठा आहे, तुम्ही लय वयानं मोठे आहे, म्हातारे आहे, मग तुम्हाला समजत काय? हा तुम्ही आमच्या तिघी घरी बांधायला लागले. थांबा तुम्ही काय समजून राहिले आम्ही काय अशा तशा? थांबा मग तुम्हाला आता बजेट दाखवतो आमचा. मग काय तर संगीताबाई, अव या शांता आत्यानं एवढं खतरनाक काय माय सांगितलं माहीत नाही बाई. मा नवरा बहीण मा सासू बी मा सासरा बी मला तिघही नाही बदललं बापा. काय करू मी? रातभर मार खाल्ला. ओ मार खायला लायचीच आहे हो सगळी. तू काय गमत आहे? हा तुला मी पहिलं बसून वैकतो, तुला आजही मार खायला लागतो. थांबतो तुला आज माझे दिवस नाही तोंडले नाही हापशीवर. थांब तुला सांगतो आणि या संगीलाही सांगतो, रंजीलाही सांगतो, तुमच्या तिघीच्याही बैठ बसतो. तुम्ही किती भांडणं त्या काही करा, हा पण तुम्हाला सोबत नाही. तुमच्या वय झाला आता, वया मानाच्या असं करत नव्हतं आता. तुम्हाला सांगून राहिले हा बरोबर नाही. ए संगे फंगे, हा तुम्हाला सांगून राहिले काय शांताबाईले? हा किती खेप सांगू तुले? तू काय अशी तशी समजून राहिली का म्हणे? थांब आज तुझ्या पहिला नंबर, मग तुझ्या घरी लावतो आज भांडण. बाई तुम्हाला किती समजलं तर तुम्ही काय ऐकणार नाहीये. आम्हाला समजलं आता. हा आता आम्ही आता आमच्या हाती काय आहे ते आम्ही बरोबर करतो आता. काय आहे तुमच्या हाती? काय करता तुम्ही? मारता का मला? हा मारता? तुम्हाला तिघीले नाही हाण ना, तर मला बी नाव शांत नाही. बापा रे जास्तच झाली शांत आहे ते तुमची. हा तुम्ही काय आम्हाला कमजोर समजून राहिले काय तिघीले बी? हा नुसतं भात खाऊ फुगले तुम्ही. हा तुम्ही तिघीले कमजोर नका समजू आम्हाला. हवा जा ना वाईल तुझ्या शेंगा, हात पावणे दम नाही, हम किसी कम नाही. हा एका झापडीत तिघीले पाडतो. हा तुम्ही गमत नाही समजत आपल्याला. शांताबाई नाम आहे. हा सविताबाई संगीताबाई आता जास्त झाली शांत त्याची. आता पाणी डोक्यावरून गेलं बाई ना. हा आता माहिती पाहिजे मस्तकात गेली, आता उपट जिले आता जास्त झाली हिची. हा उपटाच लागते इले. बस झाला आता हिचा लाड. हा निरगा बद मार खाल्ला. थांबा आता इले धरतोच नाही तर काय तर. बस झाला आता हिचा लाड बी शांताचा. बस झाला आता माझी दिमाग सटकोला. इले आपण प्रेमान सांगून राहिलो, प्रेमान समजून राहिलो, अरे हिचं झाडून राहिली. थांबा तू शांती आता. बापा रे आपल्या वाटते आता हे आता का बदलतात का बापा मले? हा मग मी मजा घेऊन राहिली आता का बदलतात का रे बापा? हाणतात काय मले? आता आठवून चटकन निघायला पडतंय, नाही तर आता हाणल्याशिवाय राहत नाहीत. तिने बी तपल्या आता हे. हो तिने घोबळा तपल्या हे आता. आता काय आपल्याला झोळल्याशिवाय सोडत नाही वाटते बापा. आता हाणतात मला हे बापा. याला घेऊन चालणार नाही पण. हा यात खूप जिंकतील माया. हो थांबा बदलतो घ्यायला नाही तर. का जास्त झाली बा तुमची तर. हा तिघी घेऊन काय मारता का बाबा? थांबा तुम्हाला काय गमत समजून राहिले का तुम्ही? शांताबाई नाव, शांताबाई नाव आहे तसं. हा तुम्ही गमत नका समजू, तुम्हाला हेच करा आता. आता तुम्हाला शेवटची वारणी. आता तुमच्या तोंडातून एक शब्द निघला म्हणजे तुमचा खेळ खाल्लाच. बरोबर आहे रंजनाबाई तुझे. हा शांत द्या. आता तुम्हाला माझ्याकडून मी शेवटची वारणी. तुम्ही ना आता माझ्या घरी भांडायला लावले म्हणजे तुम्हाला बदललं समजा आता. बस झाला आता. शांत द्या. तुम्हाला बी आता या सवितेकडून आखरी वारणी. पहिले सांगून राहील तुम्हाला. हो मग माणसानं सांगलं नाही. आता माय बी हात वय करू राहिले, सही करू राहिले. आम्हाला वाटतं कसं काय बाबा एवढ्या मोठ्या बाईचा अपमान करा. हा पण तुम्ही तर तुमची सांगता हे समजायला पाहिजे तुम्हाला. नाही सेन पोरीवाने नुसतं भांडणार आहे. आता चाललो आम्ही तिघी बी. हो मग म्हणताना सांगलं नाही. आता हे शेवटची वॉर्निंग तुम्हाला. डबल तर तुम्ही ना आपल्या घरी भांडण लावलं म्हणजे तुमचा कार्यक्रम ठरला. तुम्ही पहिली वॉर्निंग द्या, ती शेवटची द्या. ते होईन ते पाहून घेईन. हा ठीक आहे डबल दे तुम्हाला. तुमच्या दादाला सांगा तुम्ही शांताबाईच्या घरी जायचं नाही म्हणून. त्या माझ्या घरी आल्या की गोष्टी निघतात. पहिले सांगून राहील तुम्हाला तिघीले बी. मग एकी सांगणार नाही, तिघीले एकट्या सांगून राहिली. मग माझा सांगलं नाही आपल्याला. पहिले तुमच्या सासाईला सांगा, मग लोकाईले म्हणा. आपल्या सासाईला तर दिवस नाही निघला की घर पुंजाची सवय लागते. याच्या घरी जाऊ की त्याच्या घरी जाऊ. या रंजीची सासू तर दिवस नाही निघत घरी येते माय. हा येऊ दे तिला आता. मग सांगते तिले शांतीला हेस का माई सासू येते तर मग काही चांगल्या गोष्टी करा. नुसतं होई हिची वायरी अशी तिची वायरी तशी. तुम्हाला ह्याच गप्पा शिकवल्या बस, दुसरं काहीच नाही तुम्हाला. तू आम्हाला नको शिकव चपट्या तोंडाचे. कशा गप्पा करा लागतात, काय करा लागतात. हा
आम्हाला शिकवता का तू कशा गप्पा करायला लागतात तर चपट्या तोंडाचे रंजे. भात खाव रे शांते, बस झालं ते आता. आता देतो तुला 2-4 झपके. थांब तू आता तुला समजून नाही राहिलं. आता दाखवतो या रंजीचा हिसका का लागे काना खाली बाबा. बरं याचा हिसाब चुकता होईल. तू जाऊ नको, थांब आता. हे ना एका बुक्क्यात डोळ्याला झाला. शांताबाईच्या नांदी लागते ते. शांताबाईच्या या आता कोण येते तर ये सांगे ये सगळी ते. आता दाखवतो दोघीले बी. या तुम्ही आता. जाऊ द्या हे शांताबाई काही सुधी नाही बाई. चला आता जाऊ द्या, शांताबाईच्या नांदी नका लागू. ते काही सुधी नाही, तिला जोर येलाय. चला आता आपण आपल्या घरी. नाही व आता तुम्हाला मारलं रंजनाबाई, आता इले असं सोडता काय? इले तिघी मिळून बदाळू आता एकदा. चला आता एकदा तिघी मिळून बदाळून चाललो जाऊ मग घरी. चला मग आता झालेच भांडणं तर पुरेच करू. आता एकदा तिला शांतीला बदाळू आणि मग चाललं जाऊ घरी. ओ माय शांता राहू द्या बाई. ऐका शांता द्या राहू द्या शांता राहू दे. राहू दे शांते, राहू दे मार नको त्या सविता बाईले. शांते लय जोरावं तुले, मला माहिती आहे तुला का बुक्कीत डोळा पडला शांते. राहू दे चालावं पयावं. हे शांती तपली हिच्या नादी नका लागू. चालावं माया घरी. चला पया रंजनाबाई सविताबाई पया लवकर. हे काही सुधी शांती मारीन आपल्याला. पया लवकर पया. अशा पहिल्यावर तुम्ही डबल या तुमचा भुगात पाडतो. तुम्हाला माहितच नाही अजून शांता किती डेंजर आहे. अजून मी तिघीली भेट नाही, अजून 3 अंडे तरी भेट नाही. नाव आहे शांताबाई. चला बाय घरी. ही शांती काही सुधी नाही, हिला जोर आहे राकेशी नाही. हिला एखाद्या दिवशी चांगला पाहू आपण बजेट इथं. आता चला घरी. हिला काही अक्कल नाही, हे बरं भांडण करते. चला आपण घरी. बाई चला बाई, काही सुधी नाही शांती. चला राकेशी नाही एका प्रकारची. शांताबाईच्या नांदी लागतात ते आता कसं पहिल्या गाडीला पाहिलं. आता या म्हणा डबल शांतीच्या नांदीला गेले एक ठेसतोच. आपलं असं काय, आपण मग एकाली भेट नाही, दोनाली भेट नाही, तिनाली भेट नाही, आणि किती जणाले भेट नाही. जो आपल्याला टेडे धंदे करीन आपण त्याचे टेडे असं काम आहे आपलं. तुम्हाला पट्टे काय सांगा. तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा तुमच्या मित्राजवळ, मैत्रिणीजवळ, तुमच्या नातेवाईकाजवळ. कॉमेडीचे व्हिडिओ असतात आपले. आपलं युट्यूब चॅनल आहे ना, चॅनलचं नाव आहे मी विदर्भाचा. आपल्या विदर्भाचा चॅनल आहे. करा बा मग लाईक तेवढा, सबस्क्राईब करा. वा चला मग भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मग सबस्क्राईब करा भाऊ. मग काय तर लय मेहनत लागते बा व्हिडिओ बनवायला, सोपी काम नाही काही. भेटू भाऊ पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओ भेटू म्हटलं. म्हटलं मला ऐकूनच नाही आलं म्हणून सांगलं मी तुम्हाला.